नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील यशस्वी उद्योजिका उर्मिला बिराजदार मॅडम यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि त्यांची यशोगाथा त्यांच्याच तोंडून आपण आज ऐकणार आहोत. तर मॅडम आपला परिचय द्या उर्मिला विलासराव बिराजदार. आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे थोडस आमच्या दर्शकांना सांगा. माझे वडील लातूर म्हणजे गुरलिंगप्पा बामणकर हे माझे वडील होते की जे लातूरमध्ये प्लॉटिंग मध्ये किंग म्हणत होते. आणि माझं सासर जे आहे ते उजेड आहे. माझे मिस्टर PWD मध्ये क्लास 2 ऑफिसर होते. माझा मोठा मुलगा GM कार्डिओ आहे. छोटा मुलगा स्ट्रक्चर डिझायनिंग मास्टर आहे. आता तो माझा हा बिझनेस सांभाळत आहे सध्या. तर मॅडमचा जे व्यवसाय आहे तो प्लॉटिंग क्षेत्राशी निगडीत आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून असं कळतंय की आपल्याला त्यांना माहेर त्यांचं प्लॉटिंग क्षेत्रामध्ये काम करणार आहे. बामणकर सर जे नामवंत प्लॉटिंग क्षेत्रामध्ये होते, तर त्यांच्या ह्या कन्या आहेत. तर तुम्हाला संधी व्यवसायाची पहिली संधी कधी मिळाली? म्हणतात ना की शरीरामध्ये DNA जर रक्तातले गुण असतात ते बाहेर बरोबर. येतात. वडिलांकडूनच मला हा वारसा मिळालेला आहे आणि सुरुवात ठरवून काही केली नाही. ही सगळी अचानक झालेली आहे सगळी. तर मॅडमनी सांगितलं की DNA थोडक्यात आपल्या मराठी भाषेत त्याला बाळकडू शब्द आहे. बाळकडू वडिलांकडून मिळालेला आहे आणि त्यांनी प्लॉटिंग क्षेत्रात पदार्पण केलं. तर ती पहिली संधी जी तुम्हाला जी मिळाली, तर घर चालून आली की तुम्हाला शोधावी लागली? ऑलरेडी माझ्या वडिलांसोबत काही जे लोक काम करत होते त्यांच्याकडं, तर ते उगीच सहज आले की म्हणे, "मॅडम असा-असा एक प्लॉट आहे, तुम्ही घेतात का?" म्हटलं, "ठीक आहे, आपण घेऊ." आणि मग तो घेतला. आणि योगायोगाने असं झालं की परत 2-3 महिन्यांनी ते लोक आले आणि "मॅडम तो विकायचा का?" "अरे विकून काय करायचं?" "नाही, नाही, आपण ते परत पैसे कुठेतरी टाकून देऊत मॅडम." म्हटलं, "ठीक आहे." आणि त्यावेळेस असं झालं की मला वाटलंही नाही की याच्यामध्ये एवढं प्रॉफिट होईल किंवा आपण याच्यामध्ये एवढं चांगल्या पद्धतीनं सक्सेस होऊ. आणि त्याच्यामध्ये म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मला प्रॉफिट मिळालं. आणि मी म्हटलं, "ठीक आहे, आपण करू शकतो हा बिझनेस." आणि ह्या पद्धतीनं माझी ह्या सुरुवात व्यवसायामध्ये झाली. पदार्पण सुरू झालं म्हणजे असं. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर त्यांनी या व्यवसायालाच पुढं नेण्याचं ठरवलं. तर आता त्यानंतर आपण आपला अनुभव किती वर्षाचा आजपर्यंत किती वर्षाचा झालाय? आजपर्यंत जवळपास 2004 पासून म्हणजे 21 वर्ष मला आता कंप्लीट होतात. हं. आणि योगायोगाने म्हणजे ह्या बिझनेसमध्ये जायचं न जायचं हा माझ्या डोक्यामध्ये कसलाही काही विचार नव्हता. पण अगदी अकस्मात ह्या सगळ्या घटना घडत गेल्या आणि मी त्या बिझनेसमध्ये कशी गेले हे मी आता जेव्हा मागे पाहते, हं, तेव्हा हं. माझ्या लक्षात येते की अरे आपण ह्या बिझनेसमध्ये कसे आलो? म्हणजे पण ते समजा म्हणतात DNA पद्धतीनं आपण त्या बिझनेसमध्ये आलो. आणि जो वडिलांनी विश्वास निर्माण केलेला होता या समाजामध्ये किंवा लोकांमध्ये, तो विश्वास आपण पैशापेक्षा सुद्धा तो विश्वास आपण निर्माण करणं. जतन केलं. कारण त्यांची धुरं आता आपल्याला चालवायची जेव्हा हे मला जाणीव झाली, तेव्हा मग मी ती सुरुवात चालू केली. तर मॅडमनी वडिलांच्याच व्यवसायाला पुढं नेण्याचा निर्धार केला. पहिलं यश चांगलं मिळालं त्याबद्दल तुमचं अभिनंदन थँक आणि यू. त्या यशामुळंच तुम्ही पुढचं पाऊल आज उचललेलं आहे. आणि हे सोपं काम नाहीये. यामध्ये पुरुषांची मक्तेदारी असलेला हा व्यवसाय आहे. आज लातूर शहरात जर पाहिलं तर सगळे नामवंत डेव्हलपर्स जे आहेत ते पुरुष मंडळी आहे. त्यामध्ये बोटावर मोजण्यासारख्या जेवढ्या महिला आहेत त्यामध्ये मॅडमचं 1 नंबरला नाव येतंय. आणि बिराजदार मॅडमचा प्लॉट म्हटलं की डोळे झाकून लोक घेतात आणि कागदपत्राची चिंता करायची गरज नाही, जागेची चिंता करायची गरज नाही. या अशा पद्धतीचा त्यांनी विश्वास कमवलेला आहे. तर मॅडम आम्हाला असं पुढचा प्रश्न असा येतोय की तुम्ही एक प्लॉट घेऊन विकला, दुसरा घेतला, 4 घेतले, विकले. मग आता तुम्ही ऍक्च्युअली जमीन घेऊन आणि त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन परफेक्ट करून विक्री करायला कधीपासून सुरुवात मी केली? हे 2006 पासून चालू केलं. अच्छा. पण त्यावेळेस मनामध्ये कुठेतरी वाटत होतं, की नाही हा सगळा पुरुष लोकांचा व्यवहार आहे. मग आपल्याला त्यांच्याकडे जावं लागल, तिथं बसावं लागल, त्यांच्यासोबत बोलाचाली करावं लागल. तर हे आपल्याला जमणार आहे का? कारण कधी आपण त्या वातावरणात गेलेले नाहीयेत. काय बरोबर. करायचं? मग शेवटी मी म्हणलं, की नाही बाबा मला घ्यायचंय पण तुम्हाला घरी यावं लागेल. बऱ्याच वेळेला लोकांनी म्हणलं, की "मॅडम तुमचं बाहेर ऑफिस." मी म्हणलं, "नाही, माझं घरच आहे, माझं ऑफिस आहे." कारण मला घर सांभाळून हं. मला हे सगळं काम करायचं होतं. कारण मी जर घरच नाही सांभाळले, तर मी बाहेरचं काम व्यवस्थित करू शकणार नव्हते. म्हणजे
आणि त्यासाठी मी घरामध्येच ऑफिस, मग ते घरीच यायचे आणि ज्याही शेतकऱ्यांना असं वाटायचं की नाही प्रॉपर्टी द्यायची आहे आपल्याला मॅडमला द्यायची, आणि अक्षरशः ते घरी येऊनच मला प्रॉपर्टी, मला कधी कोणाकडे शेतकऱ्यांकडे कोणाकडेही जायची गरज गरज पडली पडली नाही. नाही. आणि योगायोगाने म्हणतात की निसर्ग साथ द्यायला आलं ना तर काहीच कमी पडत नाही. जसं शेतकरी लोक साथ देत गेले तसं योगायोगाने माझे जावई ते वकील होते, त्याच्यामुळे ते बाहेरचं सगळं काम सांभाळत होते. म्हणजे ऍक्च्युली निसर्गालाच मला या बिझनेस मध्ये आणायचं होतं की नाही, हे काम तू खूप चांगलं करू शकतेस. आणि त्यांनी तिथं त्या विश्वासाने आणलं की आजकाल जे ह्या प्लॉट क्षेत्रामध्ये जे गद्दारी करतात लोक, जे लोकांना फसवणूक करतात, की जे लोकांना काहीच माहिती नसतं की सातबारा म्हणजे काय, टोच म्हणजे काय असतो, त्यांना काहीच माहिती नसतं, त्यावेळेला एकच डोक्यामध्ये ठेवलं की आपल्याला पैशाची आवश्यकता नाहीये, कारण आपल्याला पैशासाठी आपला नवरा जॉब करतो, आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये. पण लोकांचे सर्वसामान्य लोक जेव्हा 100 रुपये 50 रुपये जमा करून एखादा प्लॉट घेतात किंवा घराचं स्वप्न पाहतात, तेव्हा त्यांच्या स्वप्नाला कुठं काही कीड नाही लागायला पाहिजे. हे एक डोक्यामध्ये ठेवून घे की अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण त्या लोकांची इतकी काळजी घ्यायची, जसं आपण एक छोट्याशा बाळाला सांभाळतो आणि मोठं करतो, त्या पद्धतीनं आपण ह्या बिझनेसला अगदी छोट्या बाळापासून मोठ्या बाळाला जसं वाढवताना एक आनंद वाटतो, त्या पद्धतीने मी ह्या बिझनेसला पाहिले. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आज कुठेही बाहेर गेलं की हा बिराजदार मॅडमचे का प्लॉट, अगदी काही डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता. हा हा. तर हा विश्वास त्यांनी कोणालाही न फसवता आणि कोणाला म्हणजे ज्यांना घर घेण्याचं स्वप्न असतं अशा लोकांना फसवायचं आणि मोठं व्हायचं अशी बरीच लोक करतायत. तर त्याचा तसा न करता मॅडमनी प्रत्येक व्यक्तीला कसं न्याय देता येईल या बाबतीत, तर त्यांनी ते न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊया. आपण महिला उद्योजिका जर ह्या क्षेत्रात येऊ इच्छितात, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? मी तर म्हणते महिला जर आल्या ना तर जवळपास आताही कुठं फार थोडीफार जी फसवणूक होत आहे किंवा थोडेफार जे काही लोकांना प्रॉब्लेम येत आहे ते येणारच नाहीत असं मला वाटतं. अच्छा. म्हणजे आणि महिलांनी त्या पद्धतीने जर प्रामाणिक काम केलं हं. की नाही, आपण जेव्हा आपलं कुटुंब सांभाळतो किंवा आपण जेव्हा आपली मुलं सांभाळताना जेवढा न्याय करतो तेवढाच न्याय जर आपण ह्या व्यवसायात केला तर बिलकुल अगदी लोक डोळे झाकून ह्या बिझनेस मध्ये गुंतवणूक करायला तयार होतील. म्हणजे महिलांनी या व्यवसायात यायला काही हरकत नाही, असा त्यांनी संदेश दिलेला आहे. तर त्यांनी समृद्ध व्यापारला मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.